असं भरपूर लोक आहे मॅम की असे म्हणतात की आम्ही इतकी देवपूजा करतो पण आम्हाला त्रास का होतो? तर काहींना पूजा करण्याचं म्हणजे ग्रहांची परमिशनच नसते. असे योग असतात सर कुंडलीमध्ये, असे योग. कुंडलीवरून कळतं का? 2 क्लायंट आहेत माझे सातारचे, त्यांना आणि ते जिद्दी बनतात, नाही ऐकत. ते म्हणतात मॅडम देवपूजा सोडून काही सांगा तुम्ही. जर तुमचा गुरु 6 मध्ये असेल, 7 मध्ये असेल, 10 मध्ये असेल, तुम्हाला परमिशनच नाही देवांची पूजा. तुम्ही जितकी पूजापाठ करणार तितके बरबाद होणार. अरे बापरे, असंही असतं? कारण त्याला लॉजिक आहे त्याच्या मागे सर. 6वं घर बुधाचे, 6वं घर जॉबचे, तुम्हाला धंद्यासाठी जी बुद्धी लागते, प्लॅनिंगचे, तुम्ही जी स्ट्रॅटेजी बनवता त्याचं घर आहे. तिथे जर गुरु आले, बुध नील होतो, ती बुद्धीच जाते, पैसे कमवण्याची चलाकी जाते. 7व्या घरामध्ये गुरु आले, 7वं घर शुक्राचं. असं म्हणजे खूप गमतीदार वाक्य वापरले जातात. जर 7व्या घरामध्ये गुरु आले, शुक्र भाग जातोय. शुक्र भाग मेन शुक्र गेला तर काय राहिलं? मी ह्याच्यात एकच ऍड ऑन करेल, जर कुणाला संशय असेल तर मी तर वास्तूच्या माध्यमातून आम्ही कुंडली बघतच असतो, कारण कुंडलीप्रमाणे कस्टमाइज वास्तू आपण करत असतो. तर ज्याच्या पण केपीनुसार त्याने बघावी कुंडली त्याची, आणि ज्याच्या पण 7व्या किंवा 10व्या घरात गुरु बसलेला असेल तर त्याने गुगल करावं, कळून जाईल. ज्याच्या पण कुंडलीत केपीनुसार 7व्या किंवा 10व्या घरात गुरु असेल, तो जितका पूजापाठ, जितकी साधना, जितके मंत्र हे करत बसेल तितका तो बर्बाद होताना दिसेल. कारण शनीचं हे घर असल्यामुळे 10वं, तुम्ही तो त्याचं म्हणणं आहे की तुम्ही चुस्ती, चालाकी, आणि ते धूर्तपणा दाखवा. पैसा कमवा. आणि जो पूजापाठ करतो, कारण शनी त्याच्या 10व्या घरामध्ये गुरुला बर्दाश्त करत नाही. नाही करत. तो लाल किताबचाच एक प्रकारे नियमच आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.